नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लगवड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. कास्तकार बांधवांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करावी या ठिकाणी तुरीची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा. सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी करावी या ठिकाणी तुरीची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार आता 100% फायदा. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारतवर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करावी आता या ठिकाणी तुरीची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा. या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करावी या ठिकाणी तुरीची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा. या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेऊया. अशी कोणती ती वेळ आणि असा कोणता तो बाजार भाव की ज्या भावावर आपण तुरीची विक्री केली तर 100% होणार आपला फायदा. चला मग या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर. सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये तुरीच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला तुरीचा बाजारभाव 6.5 ते 7 हजाराच्या दरम्यान आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की इथून पुढे तुरीच्या अवकेचा दबाव वाढायला सुरू होणार. याच्यामुळे तुरीचा जो बाजारभाव असणार आहे तो दबावातच दिसणार आहे. म्हणजे जर आपल्याला तुरीची विक्री करायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुरीचा बाजारभाव कमीत कमी 31 मार्च पर्यंत हमी भावाच्या खाली राहणार. म्हणजे जर तुम्हाला येत्या 2 ते 3 महिन्यात पैशाची आवश्यकता असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या समोरील पर्याय असा आहे की आपण 7,550 रुपये सरकारच्या हमी भावावरती जर तुरीची विक्री केली तर आपला होईल फायदा, कारण इथपर्यंत बाजारभाव 31 मार्च पर्यंत पोहोचू शकत नाही. आणि जर आपण थांबू शकत असाल जून जुलै ऑगस्ट पर्यंत फेस्टिवल डिमांड पर्यंत तर तेव्हा तुरीचा बाजारभाव सुधारणार, बाजारभाव 8.5 ते 9 हजारापर्यंत पोहोचणार. म्हणजे जर पैशाची आवश्यकता या 2-3 महिन्यात पडली तर सरकारला हमी भावावर विका, पण जर इथून 5-6 महिने थांबू शकत असाल तर अवकेचा दबाव त्या ठिकाणी कमी झाल्यावर तुरीचा बाजारभाव वाढणार, याबद्दल शंका अजिबात नाही. मग कसं करतात तर माझा तुम्हाला साधा सल्ला आहे, जर पैशाचं सोंग होत नसेल तुरीची विक्री करून टाका सध्या हमी भावा, आणि जर थांबू शकत असाल तर कमीत कमी जून जुलै ऑगस्ट पर्यंत थांबा. म्हणजे तिथं 1,000-1,500 रुपये प्रति क्विंटल आपला होईल फायदा. भविष्यात देशातील बाजारात आता तुरीचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.